भविष्यात ठाकरे गटात कुणीही उरणार नाही, आमदार संजय गायकवाड यांनी हे भाकीत केलंय। तर आमदार संजय गायकवाड यांनी हे मोठं भाकीत केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। भविष्यात ठाकरे गटात कुणीही उरणार नाही असं वक्तव्य आता आमदार संजय गायकवाड यांनी केलंय। दरम्यान आमदार संजय गायकवाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। शरद पवारांनी एका कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये नाराजी पाहायला मिळत आहेत। संजय राऊतांपासून अनेक नेते जे आहेत या संपूर्ण सत्काराला विरोध करताना पाहायला मिळते। या संपूर्ण प्रकरणावर आपल्यासोबत बोलायला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना विचारूयात। भाऊ, एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केल्याने आता महाविकास आघाडीमध्ये धुसफूस पाहायला मिळते। महाविकास आघाडीमध्ये धुसफूस आहे की मला माहीत नाही, पण संजय राऊताला नेहमी शिंदे साहेबांचा पुष्कळ उठतो, ही नाराजी त्याची एकटीच आहे। आणि शरद पवार साहेबांनी एखाद्या व्यक्तीने जर चांगलं काम राज्यामध्ये केलं, ज्याची जनतेने त्यांना विधानसभेत पावती दिली, तर त्याचा गुणगौरव केला, त्याचं कौतुक केलं, तर याच्या पोटात दुखायचं काही एवढं काम नाही आहे। हा सुरुवातीपासून एकनाथ शिंदे साहेबांनी आम्ही जे काही बाळासाहेबांच्या शिवून बाहेर पडलो, सारखा काही ना काही त्यांच्यावर बोलत असतो। आणि त्याच्यामुळे पवार साहेबांनी जी भूमिका मांडली किंवा जे समर्थन त्याचं केलं हे खरं आहे। आज त्यांनी शिक्कामोर्तब केलं की हे जे राऊत आणि हे जे बोंबलायचे की यांनी काय केलं नाही काय केलं नाही, पवार साहेबांनी ते सिद्ध करून दाखवलं की यांनी काम केलं आणि यांचं मी कौतुक करत आहे म्हणून। दुसरा एक असा प्रश्न आहे की सध्या इन्कमिंग जे जोरदार शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळते, काय कारण आहे? शिवसेना काय टायगर काही ऑपरेशन चालतंय का? बाळासाहेब ठाकरेंचा श्राप आहे तिकडे संजय राऊत आणि त्यांच्या टीमला। बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये खरेखुरे शिवसैनिक हे आता हळूहळू ते सुरू झालेले आहेत। आणि ही आधी इतकी प्रचंड मोठी लांब बजरंगबलीच्या शेपाप्रमाणे जाणार की हे लोक थोपवता यांच्या नाकात दम येईल। यांना पक्ष वाढवायला सोडा, हे माणसं थांबवामध्ये यांचा वेळ सगळा जाणार आहे। प्रफुल्ल खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।